आपण पाहतात माणदेशी न्यूज, मान तालुक्याचा बुलंद आवाज। पूर परिस्थिती। मंदिर समितीकडून पूरग्रस्त नागरिकांना फूड पॅकेट व लाडू प्रसादाचे वाटप करण्याचा पंढरपूर देवस्थान समितीचा निर्णय। मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती। मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या आवाहनानुसार मंदिर समितीमार्फत देण्याचा निर्णय। राज्यामध्ये सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्यातील सर्व देवस्थानांना पूरग्रस्त नागरिकांना आवश्यक ती मदत करावी असे आवाहन केले आहे। त्यास प्रतिसाद म्हणून तसेच मानवतावादी भूमिकेतून व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मंदिर समितीकडून पूरग्रस्त नागरिकांना फूड पॅकेट व लाडू प्रसादाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली। आवश्यक ती मदत करण्याचा मंदिर समितीने निर्णय घेतला असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेरके यांनी सांगितले। पंढरपूरवरून माणदेशी न्यूजसाठी रामेश्वर कोरे। सर्वांना आज लाडू व फूड पॅकेज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। जिथे जिथे प्रसंग जर असेल व आम्हाला जिल्हा प्रशासनाने जर सांगितलं की इथे मदतीची आवश्यकता आहे, मंदिरे समिती निश्चितच त्यांनाही मदत करण्यास मागे पुढे सरकणार नाही। राज्याचे मुख्यमंत्री यांना प्रतिसाद देऊन आज सर्व मदतीस श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे देवस्थान समिती श्री क्षेत्र पंढरपूर ही तयार आहे। रामकृष्ण हरी।